Hello everybody. In this lecture, we are going to discuss the third semester second paper, that is membrane biophysics. So, first of all, we have to understand the membrane and how the biophysics is applied over a membrane. So, as we have discussed in previous lectures, the syllabus content of this paper. So, today we will discuss about introduction and importance of membrane. So, roughly, if we define membrane, so it is just a boundary inside which some cell, tissue or organs were separated. So, a membrane can be described as a boundary which defines specific region from rest of surrounding. It is not only give a definite boundary but also controls the composition of enclosed space. In this living system, each cell is covered by 5 to 10 nanometer wide layer of phospholipid and proteins, which enclose whole cell and protect cell cytoplasm from extracellular environment, and this biological membrane is known as cell membrane. So, what we have defined or described here, the 5 to 10 nanometer wide फॉस्फोलिपिड लेयर म्हणजे फॉस्फोलिपिडचा बायलेयर असतो आणि त्यामध्ये प्रोटीन्स इम्बेडेड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन असे पसरलेले असतात. जसं की आपल्याला समजण्यासाठी की एखादी पाणी आहे आणि पाण्यावर जसं ऑइल ड्रॉप्स वेगवेगळे दिसतात, त्याचप्रकारे लिपिड्सचा जे लेयर आहे तर त्या लिपिडच्या लेअरमध्ये देर आर प्रोटीन्स, त्याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला असे मध्ये घुसलेले दिसतात. ठीक आहे. सो दॅट वी आर सीइंग इम्बेडेड इनसाइड अ फॉस्फोलिपिड बायलेयर. तर याच्यामध्ये लिपिडचं वेगळं फंक्शन आहे आणि प्रोटीनचं वेगळं फंक्शन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण असतात. सो बेसिकली मेम्ब्रेन म्हणजे काय, एक बाउंड्री निर्माण करते सेलच्या सराउंडिंग और विच इज सेपरेटिंग एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेरचं जग आणि सेलच्या मधलं जग, किंवा सेलच्या बाहेरचं इन्व्हायरमेंट आणि सेलच्या आतमधलं इन्व्हायरमेंट हे वेगळं करायचं काम मेम्ब्रेन करतो. जर हा मेम्ब्रेन सेलच्या भोवती असेल तर त्याला सेल मेम्ब्रेन म्हणायचं. मोर स्पेसिफिकली वी आर सीइंग इट एज सेल मेम्ब्रेन, or commonly we are called it as a plasma membrane. So plasma membrane जे की आपण सेलच्या भोवती असतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत, जसे की बॅक्टेरियल सेल आहे, प्लांट सेल आहे, ॲनिमल सेल आहे. इट मीन्स दॅट फ्रॉम प्रोकॅरियोटिक टू यूकॅरियोटिक एव्हरी सेल इज हॅव्हिंग सेल membrane or plasma membrane. So in addition to this plasma membrane, eukaryotic cell contain various extracellular organelles like Golgi apparatus, mitochondria, lysosome, peroxisome, then mesosome in bacteria. So these are the different cell organelles, and these organelles are surrounded by their intracellular membrane. म्हणजे समजण्यासाठी आपण असं घेऊ की एक घर आहे आणि घराच्या चारी बाजूनं 4 भिंती आहेत, पण 4 भिंतीच्या मध्ये सुद्धा 4 रूम आहेत. तर त्या 4 रूम आपण आतमध्ये परत भिंत बांधून काय करतो, त्या 4 रूम एकमेकापासून सेपरेट करतो.
तर सेलमध्ये सुद्धा सेल समजून घेत असताना सेलच्या भोवती जो मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याचप्रकारे सेलच्या मध्ये जे कंपार्टमेंट आहेत, जसं की न्यूक्लियस आहे, लायसोझोम आहे, गोल्गी ॲपरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. सो हे सेलचे ऑर्गन्स आहेत, मीन्स इट इज अ कंपार्टमेंट विदिन अ कंपार्टमेंट. सो these are again surrounded by a intracellular membranes. These membrane covering maintain the characteristics difference between cell cytoplasm and content of each respective organelle. तर आता हे सेलच्या मध्ये कंपार्टमेंट असण्याचं कारण काय आहे? कारण सेलच्या मध्ये जे वेगवेगळे सेल ऑर्गनल्स आहेत त्यात त्या प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे आणि फंक्शन वेगळं असल्यामुळं त्याचं जे इंट्रासेल्युलर फ्लुइड आहे, म्हणजे कोणाची pH ॲसिडिक आहे, कोणाची बेसिक आहे, तर सायटोप्लाझमची न्यूट्रल आहे. तर सेलच्या मधीच एका सेलच्या किंवा सिंगल सेलच्या इंट्रासेल्युलर साईडला किंवा मधल्या साईडला वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटचे, वेगवेगळ्या मायक्रो इन्व्हायरमेंटचे आपल्याला कंपार्टमेंट तयार करण्यासाठी किंवा सेलला तयार करण्यासाठी सेल हॅज गवर्न दॅट सेल ऑर्गनल्स विथ डिफरंट मेम्ब्रेन्स. सो they are separating different compartments, cell organelles with a membrane. Another important property of cell membrane is its semi-permeable nature, through which selective transport and retention of cell nutrients takes place and toxic or unwanted substances cannot pass into cell. तर आणखी एक महत्त्वाची सेल मेम्ब्रेनची प्रॉपर्टी इथं आपल्याला डिस्कस करायची, दॅट इज अ सेमी परमेबिलिटी. तर सेमी म्हणजे काय? अर्ध. परमेबिलिटी म्हणजे काय? ज्याच्यातून ट्रान्सपोर्ट होतो किंवा परमिएबल मीन्स फ्रॉम वन साइड ऑफ मेम्ब्रेन to another side of membrane there is a transfer through a small pores within a membrane. So semi permeability, how it is important in case of membrane and its function. So due to which there is a selective transport and retention of cell nutrients and toxic. सो जे सेलच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिएंट्स लागणार आहेत, फक्त तेच न्यूट्रिएंट्स त्या सेल मेम्ब्रेनमधून ट्रान्सपोर्ट झाले पाहिजे. आणि जे सबस्टन्सेस किंवा जे केमिकल्स, जे न्यूट्रिएंट्स किंवा वी आर सेइंग सम प्रोटीन्स, हार्मोन्स, सम व्हायरसेस, बॅक्टेरिया, पॅथोजन्स, if they are not useful or they are toxic or harmful for a cell, so their entry is restricted at a membrane boundary. So semi permeability, it means that it is permitting the molecules which are useful or significant for regulation and growth and development of cell are permitted inside, and the molecules or compounds which are toxic or unwanted in case of regulation and growth and development of cell are restricted at a membrane level. So that's why it is a very important property of a membrane, that is a semi permeability. So the basic component of cell membrane, if you see the basic components, so the most or prominent component is a lipid, which is containing in, if we take an example of myelin cell, then it is having 79% of
lipid in membrane. Then next component is very important, though it is present in a relatively different concentration, but it is very important in transport and exchange, that is a protein. So after protein, the carbohydrates are contributing in a little amount as a component of a lipid membrane or a membrane. So this cell membrane is having lipid, protein and carbohydrate. So they are combined with each other with different composition to form functional, semi-permeable, flexible cell membrane to make a boundary and exchange of and proper nutrients, hormones, solvents, etc. So this is what and very introductory part about cell membrane. So if you take lipids, so there are different types of lipids such as choline, serine, glycerine. Phospholipids are involved in lipid component, and in proteins there are again basically two type of proteins on the basis of their location are defined, that is integral membrane protein and peripheral membrane protein. So integral, as its name suggests, it is inside a plasma membrane or inside a cell, and peripheral, which is having their location at outside the cell or outer side of the membrane. So apart from this, there is a chain of carbohydrates attached to either a lipid or a protein according to their functionality. So this is what a very introductory class about membrane for membrane, getting somewhat idea about membrane, its functionality and components. So we will discuss in more detail about the different components and their detailed structure of that biomolecules contributing, such as lipid, proteins and carbohydrates. So if you have any question regarding the membrane and their different aspects, so please write in a comment. Thank you.